खऱ्या अर्थानं कल्पेश मस्तान आणि नागेश बांद्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी ती दिली जाते सुशांतला. काय कामगिरी केली आहे सुशांतने, जबरदस्त कामगिरी. पाय प्रीमियर लीगमध्ये विथ द बॅट विथ द बॉल खूप चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सुशांतने दाखवलाय आणि तो राहिलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो. यानंतर आपण फ्रुट्स देतोय. त्या ठिकाणी कलिंगड आहे, अननस देखील आहे, केळी देखील आहे, फ्रुट्स आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो नेत्रांजन पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचे. उमेशजी मुकादम, नागेशजी बांद्रे, प्रसाद खारकंडी यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले फ्रुट्स कलिंगड देखील द्यायचे आहे. त्या ठिकाणी बनाना देखील, केळी देखील पाहायला मिळत आहेत, ते देखील आपण द्यायचं आहे सुशांतला. जबरदस्त कामगिरी. सुशांत सोबत आपण चर्चा देखील करणार आहोत. खरं तर अफलातून कामगिरी केली सुशांत. सुशांत जास्त बोलत नाहीये परंतु त्याला बोलायला प्रवृत्त करतायत. ठीक आहे सुशांत, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर महत्त्वाचा सामना होता, सेमीफायनलचाच सामना होता. कारण हा सामना तुमच्या संघाने जिंकलाय, फायनलमध्ये संघ दाखल झालाय. जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये तुमचा संघ सापडलाय ना तेव्हा तेव्हा सुशांतनं चांगली कामगिरी केली. कालच्या दिवसामध्ये 3 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता असताना 3 षटकार तुझ्या बॅटमधून या मॅचमध्ये खेळत असताना असं कोणत्या पद्धतीने माइंडसेट होता? कारण फायनलचा सामना होता, या अगोदर तुम्ही विराज 11 संघाला पराभूत केलाय. असं कोणतं माइंडसेट होतं तुमच्या डोक्यामध्ये की जेणेकरून हा सामना जिंकायचाच होता? टीमचा भरोसा माझ्यावरती आणि माझा भरोसा माझ्या बॅटवरती. कसं वाटतं, कशा पद्धतीने एन्जॉय करतोय ही पाय प्रीमियर लीग? खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर महिला भगिनी, आपल्या बहिणी, आई, सगळ्या मॅच पाहण्यासाठी आलेत. प्रचंड क्रीडा रसिक या स्पर्धेमध्ये दाखल झालेत आणि यांच्या सर्वांच्या समोर चांगलं प्रदर्शन आपण करतो. एकंदरीत कसं वाटलं? खूप मस्त वाटलं. भरपूर साऱ्या शुभेच्छा. सुशांत जास्त बोलत नाही परंतु त्याची बॅट चांगलीच बोलते, कारण कालच्या दिवसामध्ये जबरदस्त बॅटिंग केली आणि आज देखील खूप चांगला परफॉर्मन्स सुशांतने दाखवलाय. जाऊया ऑनगोइंग मॅचकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. इथे मॅच आपण बघतायत यथार्थ अँड स्मिथ 11 वर्सेस गणराज इंटरप्राइजेस अँड दुर्गामाता ट्रान्सपोर्ट्स या दोन टीम दरम्यान हा मॅच सुरू झालाय. या मॅचमधून जो संघ जिंकेल तो थेट विराज 11 या संघाविरुद्ध लढेल आणि तो खऱ्या अर्थाने सेमीफायनलचा मॅच नंबर 2 असेल. फायनलमध्ये या आधीच दाखल होताना आपण बघितलंय दुर्गामाता इंटरप्राइजेस या टीमला. बॅटिंग करताना यथार्थ अँड स्मिथ इंटरप्राइजेस टीमचे 2 बॅटर तन्मय आणि शंकर. आता स्ट्रायकिंगकडे शंकर आहे. या षटकातील आता तिसरा बॉल टाकण्याकरता केशव हा गोलंदाज तयार आहेत. येल्लो वर्सेस येल्लो. दोन्ही टीम ने आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. मोक्याचा क्षण आहे, महत्वाचा क्षण आहे दोन्ही टीम करता. पुढचा बॉल बघितलं तर ओव्हरपिच बॉल होता. चेंडू हवेत आहे. शंकर याचा हा झेल सोडलाय. शंकर छोटा पॅक आहे परंतु मोठा धमाका करू शकतोय. 2 धाव मिळतील शंकरला. 2 धावांच्या मदतीने त्याने आपलं अकाउंट ओपन केलंय. संघाची धाव संख्या 3 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना केशव हिलीम चांगली कामगिरी करतायत. इथे जवळ संकेत इथे जर पाहिलं तर शंकरला फसवलंच होतं, झेल उडाला होता परंतु कॅच ड्रॉप. 2 धावा आणि 3 धावा धावफलकावरती बनल्यात आतापर्यंत. एका बाजूला संघ जर पाहिला गणराज इंटरप्राइजेस दुर्गामाता ट्रान्सपोर्ट, अरविंद भाई, प्रणय मुकादम यांचा संघ मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या विरोधात यथार्थ अँड स्मिथ 11 हा संघ पाहायला मिळतो. खेळण्याचा प्रयत्न, वॅकंट एरिया, बॉल चालला स्क्वेअर रिजन मध्ये, बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. फलंदाज शंकर यांच्या बॅटमधून आलाय चौकार. ऑफ स्टॉमर शफल झालं आणि एक चांगलं शॉर्ट सिलेक्शन. 4 धावांचं केले कलेक्शन. धाव संख्या धाव फलकावर 4 बॉलच्या समाप्तीनंतर लागली आहे ती 7. पुन्हा आता गोलंदाज केशव तयार. लेट पामचा मारा, बॅटचा एज अँड टेकन. यष्टी रक्षकाने टिपलाय झेल. यावेळेला परत जावं लागेल बॅटर शंकरला. गॉन. प्रणय मुकादम जबरदस्त पद्धतीने झेल कंप्लीट करतोय. आणखीन एक धक्का या मॅचमध्ये. पहिला धक्का बसलाय खऱ्या अर्थानं यथार्थ अँड स्मिथ 11 या टीमला. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 7 धावा
फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त स्पर्धा, पाय प्रीमियर लीग पर्व दुसरं. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं निखळ आनंद आणि निखळ मनोरंजन देणारी ही स्पर्धा राहिलेली आहे, कारण या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंसाठी, क्रीडा रसिकांसाठी मागील 2 दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था देखील केलेली आहे. आणि खरं तर या परिसरातील अशी एकमेव लीग आहे का तिथे सर्व क्रीडा रसिकांना, प्रेक्षकांना देखील जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणूनच या स्पर्धेचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर थोडंसं वेगळं पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅकवरती केशव विलिंग, परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो नागेश. यावेळेस हेलिकॉप्टर पद्धतीने केल्याचा प्रयत्न, फटका फसला, फिल्डर आहे तिथे, मिस्टेक झाली. या मिस्टेक खऱ्या अर्थानं नागेश पवारचा जेल सोडलाय आणि पंचांनी नो बॉल देखील घोषित केलाय. म्हणजेच काय 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावरती. ओव्हरस्टेपिंग झालं बॉलरचं आणि त्यामुळेचा योग्य तो निर्णय पंचाने आपल्यापर्यंत दर्शवलाय. धावसंख्या 1 गडी बाद 9. फ्री हिटचा फायदा उचलला जाईल काय? नाही. फ्री हिट, मुक्त संचार करण्याची संधी आहे बॅटरला. लोअर फुल टॉस बॉल स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. 1 धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तर सुरू आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा उचलताना DRS ची मागणी. दुसरी धाव पूर्ण आहे की नाही ही शंका पुन्हा निर्माण झालाय. DRS ची मागणी केली, 1 धाव तर पूर्ण आहे. पाहूया तिसरं पंच या ठिकाणी निर्णय काय देत आहेत. DRS ची मागणी, त्यामुळेच तिसरे पंच पाहणी करण्याकरता येतील. सलग 3 चेंडूवरती 3 विकेट घेतले तर अरविंद भाय यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक आणि सलग 3 चेंडूवरती 3 विकेट घेतले तर अशोक खारकंडे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. खऱ्या अर्थानं पहिल्या पर्वामध्ये रियाज एंटरप्राइजेस आणि देवलीकर एंटरप्राइजेस या संघाने पाय प्रीमियर लीग जिंकली होती. अंतिम विजेता संघ राहिला होता आणि उपविजेता संघ देवेश 11 राहिला होता. परंतु या हंगामामध्ये दोन्ही संघ देखील टॉप 4 मध्ये आलेले नाही आहेत. दोन्ही संघांना चांगली कामगिरी करता आलेली नाही आहेत. म्हणूनच की काय या वर्षाच्या हंगामामध्ये एक नवीन संघ विजेता संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे या पाय प्रीमियर लीगमध्ये. पंच थोडेसे वेल घेत आहेत. टेक्निकल सपोर्ट घेतलाय प्रिन्स मूवीचा. खऱ्या अर्थानं पारदर्शकता या स्पर्धेमध्ये आपण सातत्याने पाहिली आहे. त्यामुळे जर पाहिलं तर निर्णय योग्य येणं फार गरजेचं आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये विशाल पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. तसेच जर पाहिलं तर प्रसन्न भोईर. बॅटर इज सेफ. फलंदाज सुरक्षित आहेत आणि रिप्ले मध्ये सुद्धा तुम्ही ते पाहू शकतायत. प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण केलं जातं. चांगली क्लॅरिटी, चांगली क्वालिटी हे सर्व काही पाहायला मिळतं प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीवर. आणि ॲक्युरेट थेट प्रक्षेपण या यूट्यूब वाहिनीचं साता समुद्रापलीकडे जाताना दिसतं. पूर्वी यूट्यूब वाहिनी नव्हती. क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच आपण www.tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीला पाहिलं होतं. त्याच्यानंतर अनेक यूट्यूब वाहिनी या सक्रिय झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत. 14 फेब्रुवारी 2005 साली खऱ्या अर्थाने पहिल्यांदा या दुनियामध्ये यूट्यूब हे चॅनल सुरू झालं आणि त्यानंतर ही क्रिकेटचे चॅनल्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धाबांच्या मदतीनं धावसंख्या झाली धावफलकावर 11. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 11 धाबा लागल्यात. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर बारक्या भुरे यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि सलग 3 चेंडूवरती 3 विकेट घेतले तर अरविंद भाय यांच्याकडून देखील 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल गोलंदाज झाला. खऱ्या अर्थानं पारितोषिकांची खैरात या पाय प्रीमियर लीगमध्ये आपण सातत्याने पाहिलं. कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर सारी पारितोषिकं आणि आज देखील भरपूर सारी पारितोषिकं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय. खरं तर हे पारितोषिक नाही आहेत तर खेळाडूंना ऊर्जा, खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी पारितोषिकं सातत्याने लावली जात आहेत. जास्त वेळ जास्त खर्च करू नका, विरेची दिरंगाई करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती यज्ञेश मुकादम हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु स्ट्रायकिंग एंडला नागेश पवार गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट या मॅच मध्ये. यावेळेस पूल केलाय पॉवरफुल बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर फलंदाज नागेश पवारच्या बॅटमधून.
च्या मदतीनं आता धावसंख्या वाढत चाललंय. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला बॅटरद्वारे. एक गडी बाद धाव फळकावर धाबा लागल्या जातात 17 धाबा. समोरच्या इनकडून पुन्हा एकदा यज्ञेश तयार. या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर वाईड लाईनच्या बाहेर असल्या कारणानंच वाईड घोषित केलंय. पंच प्रसन्न भोईर सरांनी या चेंडूला. धावसंख्या एकने पुढे जाते. धाबा लागल्या जातात. एक गडी बाद 18. जबरदस्त फलंदाजी नागेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्या होत्या परंतु इथे जर पाहिलं तर नागेशच्या बॅटमधून षटकार परंतु यज्ञेश मुकादम इथे चेंडू वाईड बॉल टाकते. खऱ्या अर्थानं इथून जर पाहिलं ना तर धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. महत्वाचा सामना आहे. यज्ञेश मुकादम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाही आहे. मिड विकेट रिजनमध्ये चेंडूला टर्न केला आहे. फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे चाचपडत आहेत परंतु एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 19 या आकड्यावरती. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर बारक्या भुरे यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि सलग 3 चेंडूवरती 3 विकेट घेतले तर अशोक खारकंडी यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राईज. एखादा खराब चेंडू आल्यानंतर मोठे पटके खेळत आहेत हे बॅटर. ऑफ स्टंपर शफल झालाय. ऑन साइडला स्कोअरलेग क्षेत्रामध्ये चेंडूला वावलं. क्षेत्ररक्षकाला भेदून 2 ढांमधून चेंडू होतो सीमारेषे पार. मिळतील धावा 4. PPL चौकार. थँक्यू. काय जबरदस्त फटका तन्मयच्या बॅटमधून पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन 4 धावा या मॅच मध्ये संघाची धावसंख्या 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू आहे. यज्ञेश मुकादमच्या या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात. षटकार देखील आला होता खऱ्या अर्थानं आणि इथे चौकार देखील आलाय. धावा बनतायत आणि धावा बनवण्यासाठी इथे मेहनतही घेतली जाते. काय जबरदस्त कामगिरी करतायत. प्रबल इच्छाशक्ती फलंदाज दाखवत आहेत. त्यांना ठाऊक आहे हा सामना भरपूर महत्वाचा आहे. अभि नाही ते कभी नाही. बरोबर 1 वर्ष वाट पाहावी लागेल या प्रीमियर लीगसाठी. त्यामुळे जर पाहिलं ना तर दोन्ही संघ मेहनत घेतात या मॅचमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती यज्ञेश मुकादम. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. फक्त दिशा दिली आहे वॅकंट एरिया. लॉंग रेंज रिजन मध्ये फिल्डर नाही आहे. बॉल थेट चाललाय महिला मंडळ स्टँड मध्ये. 4 धावांसाठी आलाय चौकार फलंदाज तन्मयच्या बॅटमधून. आनंद हा पैशावर नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो. फुगा विकत घेणारा तो एक व्यक्ती लहान बाळ त्याला फुगा विकत घेताना आनंद होतोय. दुसऱ्याला फुगा विकताना आनंद होतोय आणि तिसऱ्याला फुगा फोडताना आनंद होतोय. परिस्थिती त्या ठिकाणी तशीच असते. इथे सुद्धा परिस्थिती तशीच आहे. एकाला बॅटिंग करताना आनंद होतोय, एकाला बॉलिंग करताना आनंद होतोय, काहींना मॅच बघताना आनंद होतोय तर काहींना समालोचन करताना आनंद होतोय. धावसंख्या धावपळकावर सध्याच्या स्थितीला आहे ती 24 धाबा 28 धाबा 28. गोलंदाज यज्ञेश भरपूर जास्त धावा खर्च केले. वाईट चेंडू. पुढचा बॉल फुल टॉस बॉल आणि ह्या चेंडूला पाठवून दिलंय फाईन लेग रिजनच्या दिशेने. यस भीमर करता चौकारांचा तर इशारा आलाय. भीमर करता हा DRS ची मागणी पंचाने स्वेच्छेने हा DRS घेतला आहे. सो तिसरे पंच या ठिकाणी निरीक्षण करतील. परशुराम पाटील सरांना आपण बघणार आहोत. बेमर आहे की नाही याची पाहणी केल्यानंतर योग्य तो निर्णय दिला जाईल. क्रुशियल मोमेंटला कोणत्याही टीमचं नुकसान नको हे या ठिकाणी पाहिलं जातं. थँक्यू सो मच. बऱ्याचशा प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. त्यांचा स्वागत आणि सन्मान झालाय. आपण आलात आणि पाया प्रीमियर लीगचं या ठिकाणी नाव सुद्धा मोठं झालंय. इट इज नो बॉल. ओ नो. नो बॉलचा इशारा स्कोअर लेग पंचाने दर्शवलाय आणि इथे धाव संख्येत बदल होताना
धावा लागल्या जात आहेत 33 निशांची फ्री हिट आहे. मुक्त संचार करण्याची संधी आता आले बॅटरला. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. कोलटामध्ये चेंडू होता, सरळ बॅटने चेंडूला स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये वळवलं. एक धाव मिळाली, एका धाब्याची भर पडली आणि आता एका धाब्याची धाव संख्येत होतोय बदल. धाव फळकभर धाबा लागल्या जातात त्या 34 धाबा. स्कोर इज 34. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर 3,000 रुपयाचा कॅश प्राईज दयानंद खारखंडे यांच्याकडून आलेला आहे. आणि सलग 3 चेंडूवरती 3 विकेट घेतले तरी देखील 3,000 रुपयाचा कॅश प्राईज दयानंद खारखंडे साहेबांच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेने. नागेश पवारच्या विरोधात हा चेंडू टाकलाय. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. डॉट चेंडू आलाय. या चेंडूवरती यद्देश मुकादम या गोलंदाजाने कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली खरं तर शेवटच्या क्षणाला. या षटकामध्ये तब्बल 23 धावा खर्च केल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना यथार्थ अँड स्मिथ 11 बारक्या भुरे आणि कमलाकर भुरे यांच्या संघाने धाफलकावरती धावा बनवल्यात. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 34 धावा. काय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे सर. 17च्या सरासरीने आतापर्यंत 34 धावा बनवल्यात. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक्सू मधुर संगीत. सेटवरती आपण पाहू शकता महिला कक्ष दाखवलं जातं आणि त्या ठिकाणी लहानगे चिमुकले आनंद साजरा करत असताना डान्स करताना आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं या पाय प्रीमियर लीगचा आनंद घेत असताना चिमुकले आणि त्या ठिकाणी लहानगे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. महिला वर्ग देखील पाहायला मिळतोय. जरीमरी महिला मंडळ त्या ठिकाणी तुम्ही पाहताय. शैला मुकादम, सविता मुकादम, सरिता मुकादम, शर्मिला मुकादम सर्व महिला भगिनी त्या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं पाये प्रीमियर लीग नवीन पर्व आहे आणि या नवीन पर्वावरती सर्वांनी प्रेम केलं आहे. महिला वर्ग देखील आपल्याला पाहायला मिळतात सातत्याने. तदनंतर जर पाहिलं तर पाये ग्रामस्थ देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 वसंत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला तन्मय भुरे हा फलंदाज तुम्ही पाहताय. तन्मयने या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून सलग 3 चौकार देखील आपण पाहिलेत. तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती. हो, यावेळेस सोडून दिलाय. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 35 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा आल्या आणि वसंत हा सुद्धा या षटकाची सुरुवात करताना व्हाईट बॉल टाकतोय. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 35 धावा या षटकातील. आता पुढचा बॉल असेल वसंतचा. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपर शफल झाला. चेंडूला पाठवून दिला फाईन लेग रिझन मध्ये. 1 नाही 2 नाही 4 धावा मिळतील बॅटरला. चौकार. आखू टप्प्याचा चेंडू होता आणि हुक केलाय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर वॅकेट एरिया लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जात असताना तन्मयच्या बॅटमधून 4 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 39 धावा. वसंत याने विकेट हॅट्रिक घेतली तर दिनेश धुमाल यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल, परंतु वसंत यांच्या पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉल आणि चौकार देखील आलाय. गोलंदाज तयार वसंत. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला तन्मय भुरे जबरदस्त बॅटिंग करतो या मॅच मध्ये. त्याच्या बॅटमधून धावा आलेत. हो, यावेळेस जर पाहिला तर खराब चेंडू पाहायला मिळाला वसंत यांच्या माध्यमातून. या महत्वाच्या मॅच मध्ये वसंत मिस्टेक करतोय. इथे नो बॉल टाकलाय. खेळपट्टीच्या बाहेर असणारा चेंडू पंच विशाल पाटील दर्शवतात इट इज अ नो बॉल. पंचांचं देखील कौतुक करावं लागेल संदीप गावंड सर, कारण मैदानावरती 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळतात जरूर,
परंतु या दोन पंचांच्या इशाऱ्यावरती खेळ सुरू असतो. त्यामुळे पंचांची भूमिका प्रसन्न भोईर सर, विशाल पाटील सर, परशुराम पाटील सरांचं देखील कौतुक करावं लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगली पंचांची कामगिरी आपण बघितलं. आता सध्या तरी आपण चर्चा करूया फ्रीडची, कारण वसंत एक अनुभवी खेळाडू होता आणि त्याच्याकडून हे मोठी चूक झाली. मुक्त संचार करण्याची संधी मिळते बॅटर नागेशला. मोठा फटका खेळायचा होता, टायमिंग प्रॉपर नव्हता, चेंडू गॅप मध्ये तरी सुद्धा जाईल काय. फॉरवर्ड स्कोर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. थ्रो येण्याआधी खेळपट्टीवर एक धाव पूर्ण केली बॅटर नागेशने. एका धाब्याची भर पडल्यानंतर धाव संख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत 42. तन्मय भुरे स्ट्रायकिंग एंडवरती आहे आणि सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले. तर रमाकांत भुरे त्यांचे वडील यांच्याकडून जर पाहिलं तर 5,000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. गोलंदाज तयार, कमी गतीने चेंडू टाकला, इथे देखील नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर सातत्याने चेंडू पाहायला मिळते. वसंत वाचण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्या माध्यमातून खराब चेंडू टाकले जातात. आणखी नो बॉल आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 43 या आकड्यावरती. प्रत्येक चेंडूवरती जर पाहिलं ना सर, धावा बनताना आपल्याला आपण पाहतो या मॅचमध्ये. आणि मुख्य मॅच मध्ये अशा प्रकारच्या चुका होत आहेत. कुठेतरी आत्मविश्वास गमावलेला दिसतोय गोलंदाजाने. स्लोवर पण अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय, कव्हरच्या दिशेने चेंडूला वळवलंय. पुन्हा एकदा नो बॉल. ओ नो, ओव्हर स्टेपिंग झालं या वेळेला. खेळपट्टीच्या बाहेरचा चेंडू होता. म्हणजे 3 वेळा या गोलंदाज वसंतने केल्या चुका आणि चुकीला माफी नाही. लगातार या 3 चुका करताना हा गोलंदाज दिसतोय. धावसंख्या 1 ने पुढे गेली, 2 ने पुढे गेली, धावसंख्या झाली 46. खराब गोलंदाजी राहिली आहे वसंत यांच्या माध्यमातून. खरं तर खेळपट्टीच्या बाहेर चेंडू टाकले जातात. वाचण्याचा प्रयत्न करतोय परंतु वसंत याला आक्रमण करावं लागेल. निडर पद्धतीनं गोलंदाजी या मॅच मध्ये करावी लागेल. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. हो, यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळते. बिगिट करण्याचा प्रयत्न, नो बॉल होता, फ्रीडचा चेंडू होता आणि फ्रीडच्या चेंडूवरती प्रणय मुकादम त्या ठिकाणी अपील करतोय. खऱ्या अर्थानं इथे जर पाहिलं तर चेंडू आलाय डॉट. निर्धाव चेंडूने आता वापसी केलं असं वाटतंय आणि अशाच प्रकारची वापसी करावी लागेल, कारण पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या भरगच्च झाली आहे. फुल टॉस बॉल हल्ला तर केलाय मिड विकेटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. मिळतील धावा 4. PPL चौकार. मध्ये जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये तन्मयच्या बॅटमधून धावा आल्या नव्हत्या परंतु निर्णायक मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून धावा आले. तब्बल 21 धावांवरती तो खेळतोय या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, कमी गतीने चेंडू टाकलाय. गतीचा काटा इथे बदललाय, लॅक ऑफ स्पेस आणि इथे चेंडू आलाय डॉट वसंत याच्या माध्यमातून. अगदी बरोबर, कारण अशीच गोलंदाजी अपेक्षित होती आणि आता नो चेंडू 3 टाकल्यानंतर वापसी करतोय. त्याला तो सूर गवसलंय. धावसंख्या धावफलकावर आहे सध्याच्या घडीला 50 धावा. स्कोर इज 50. पुढे येऊन खेचला जातो या चेंडूला. आतोडस लॉंग ऑनच्या वरून सीमारेषे पार. षटकार. संख्येचा विचार केला तर धाव फलकावर धाबा लागल्या जातात 56 धाबा. 56 रन्स ऑन द बोर्ड. चला स्पीडअप करा. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी बरोबर 17 मिनिटे घेतलेली आहेत आणि इथून जर पाहिलं तर एक फिल्डर तुम्हाला 30 सर्कलमध्ये ॲड करावा लागेल की काय, कारण 17 मिनिटे घेतलेली आहेत सुरुवातीच्या 3 षटकांसाठी फिल्डिंग करणाऱ्या टीमने. अर्थातच दुर्गामाता इंटरप्राइजेस, गणराज इंटरप्राइजेस हा संघ अरविंद भाई आणि प्रणय मुकादम यांचा संघ पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात यथार्थ अँड स्मिथ 11 बारक्या भुरे आणि कमलाकर भुरे यांचा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये यथार्थ अँड स्मिथ 11 संघ आपण पाहतोय, कारण धावफलकावरती 3 षटकामध्ये अब तक 56 धावा बनल्यात. आणि इथून जर बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर प्रणय मुकादम हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती नागेश पवार. नागेश पवार देखील चर्चेमध्ये राहिलेत. जबरदस्त बॅटिंग केली आहे. महत्त्वाच्या शैली तो मैदानावरती दाखल होतो आणि संघाला आधार देतो. याही मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आलेत.
कारण सुरुवातीला जर पाहिलं तर शंकर पवार बाद झाला आणि नागेश मैदानावरती दाखल झाला आहे आणि तन्मयच्या सोबतीनं एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी या दोन फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज प्रणय मुकादम राईट आर्मवरती विकेट. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने उडवलाय उडवलाय उडवलाय, बॉल चाललाय सीमारेषा पार, आलाय षटकार नागेश पवारच्या बॅट मधून या मॅच मध्ये. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. पॉवर संचारली आहे बॅटर मध्ये. याआधी तन्मयने तडाखा लावला होता आणि आता तडाखा लावताना दिसतो तो म्हणजेच नागेश पवार. नागेश पवार इज ऑन फायर. धावसंख्येत बदल होतोय, धाव फलकावर धावा लागल्या जातात त्या 62. स्कोर मूव्स ऑन 62. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. आता चांगली लाईन मेंटेन केली, ऑफ स्टंपच्या दिशेने हा चेंडूला ठेवलाय, गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकलाय, हा डॉट बॉल. पहिला चेंडू जर पाहिला तर ओव्हर पिच चेंडू होता आणि त्या चेंडूवरती मोठा फटका एक्झिक्यूट केला होता नागेश पवारने. ती लेन थोडीशी मागे सर खेचली, ऑफ स्टंपला लेन ठेवली आणि तिथून जर पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न नागेशने केला, परंतु अपयशी ठरले. चेंडूला डॉट. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 63 धावा या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये चांगला धूमधडाका बॅटिंग करणारे यथार्थ अँड स्मिथ इंटरबाजस टीमचा बघायला मिळतोय. बारक्याचे बुरे, कमलाकर बुरे हे संघ मलागे आहेत या टीमचे. ऑफ स्टंपर शपून होऊन खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही. डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या वाढताना धावसंख्या झाली आहे ती 64. एक गडी बाद 64 धाबा. 64 धावा धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या टीमने केलेली आहे. दबाव जाणवतोय गोलंदाजावरती. यावेळेस देखील फक्त चेंडूला दिशा दिली आहे. गॅप मध्ये बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. नागेश पवारच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा आलाय, चौकार. आपल्या टेलिव्हिजन सेटवरती आपण पाहू शकता लहानगे चिमुकले त्या ठिकाणी डान्स करतायत. त्यामध्ये रेयांश वैती, स्वराज वैती, नायरा वैती, रुद्र भुरे लहानगे या ठिकाणी एन्जॉय करतायत. आणि इथे मोठा फटका. नागेश पवार नावाचं वादळ मैदानावरती घोंगावतोय आणि त्याच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. एक्सप्रेस हायवे पकडलंय, स्पीड पकडलंय. धावसंख्या वाढताना दिसतंय. धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 74 धाबा. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. महत्वपूर्ण धावसंख्या उभारली गेली. संत गतीचा चेंडू आहे. मिड विकेट क्षेत्रामधून काऊ कॉर्नरच्या वरून खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि अखेरीस विकेट मिळाली या बॅटरची. विकेटचं पतन. दुसरा धक्का. 2 गडी बाद धावसंख्या 74. महत्वाची विकेट मिळाली. नागेशला बाद केलं, परंतु बाद होण्यापूर्वी नागेशनं आपलं काम केलं असंच म्हणावं लागेल. काय जबरदस्त बॅटिंग केली. नवीन फलंदाज शिवाजी भोरे मैदानावरती दाखल झालाय. यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न कव्हर क्षेत्रामध्ये केले. स्वीपर कव्हरला त्या ठिकाणी यज्ञेश मुकादम धावतायत. फिल्डिंग चांगली. सेकंडचा कॉल केलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील शिवाजी भोरे यांच्या माध्यमातून. तिसरीचा देखील त्यांनी प्रयत्न केलाय आणि ते धावबाच्या स्वरूपात फलंदाज तन्मय बाद होतोय. तब्बल तन्मयच्या बॅटमधून या मॅचमध्ये 32 धावा. नागेश पवारच्या बॅटमधून देखील आपल्याला 25 धावा पाहायला मिळाल्या. एक चांगल्या स्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळतोय. अर्थातच एका बाजूला जर पाहिलं तर यथार्थ अँड स्मिथ 11 बारक्या भोरे आणि कमलाकर भोरे यांच्या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. तब्बल 76 धावा आणि 77 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलेलं आहे. गणराज इंटरप्राइजेस आणि दुर्गा माता ट्रान्सपोर्ट या संघासमोर.
खरोखरच कधीपासून बघतो सगळ्यापासून त्यांचं हे चांगलं नृत्य आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट सेट केलेलं आहे 77 या धावसंख्येचं. दुसऱ्या विकेट करता 67 धावांची भारी भक्कम भागीदारी बॅटर नागेश आणि तन्मय या दोघांमध्ये झाली आणि ही भागीदारी PPL दुसऱ्या पर्वामध्ये सर्वोच्च भागीदारी दुसऱ्या विकेट करता पाहायला मिळतोय. 67 धावांची भागीदारी नागेश आणि बॅटर तन्मय ह्या दोघांनी मिळून केली. लेखाजोखा खूपच सुंदर आहे. स्वच्छ अक्षरामध्ये जयेश तांगडी आमच्यापर्यंत ही संपूर्ण माहिती पोहोचवत आहेत. आमचे स्कोरर जर सक्षम असतील तर समालोचन आम्ही सक्षमरित्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतोय. चांगला सपोर्ट्स लाडक्या प्रेक्षकांनी या स्पर्धेला दिलेला आहे. साई विराज ट्रान्सपोर्टचे मालक रोशनजी पाटील यांच्याकडून पारितोषिक जाहीर झालंय. टिवरी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत इथे उपस्थित आहेत. साईविराज ट्रान्सपोर्टचे मालक रोशनजी पाटील यांच्याकडून प्रणय मुकादमसाठी पारितोषिक लावलंय. लगातार 3 षटकार जर प्रणयने ठोकले तर त्याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल रोशन पाटील यांच्याकडून. माझ्या समेत जोडले जात आहेत तेजस धोबी. तेज गतीने चांगलं धावतं समालोचन लाडक्या प्रेक्षकांचं मनोरंजन कसं होईल याची दक्षता सुद्धा ते घेत असतात. वेलकम तेजस, तुमचं स्वागत या दुसऱ्या इनिंग मध्ये 77 धावसंख्येचं टार्गेट. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आम्ही आपलं मनपूर्वक इथून मात्र आभारी आहोत. 77 धावसंख्येचं एक भलं मोठं आव्हान. खरं तर 5 षटकांचं जेव्हा सत्र होतं तेव्हाही एक खूप मोठं आव्हान वाटायचं. आता तर मात्र एक षटक कमी झालं आहे. आता तर खूप सारं मोठं आव्हान इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. षटकार हॅट्रिक जर का कुठल्याही फलंदाजांनी घेतली तर नितीनजी पाटील यांच्याकडून 1111 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. पारितोषिकांची खैरात मैदानाच्या आतमध्ये होत असताना मॅचला होती सुरुवात. गोलंदाज ट्रॅक कार्ड गोलंदाज तयार. पहिलाच बॉल खेळताना त्रास उद्भवला गेला आणि तोपर्यंत एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळते. धावसंख्या 1. प्रणय आता स्ट्रायकिंग कडे आलाय. विजय भोईर गावरायपाडा शिवसेना शाखा प्रमुख उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शाखा प्रमुख यांच्याकडून प्रणय मुकादमसाठी पारितोषिक लागलं जातं. 3 षटकांकरता 2000 रुपये आणि कुणीही जर षटकार ठोकले लगातार 3 तर नितीनजी पाटील यांच्याकडून 1000 रुपये मिळतील त्या खेळाडूला. वळी आपण मॅचकडे. नागेश याचा पहिल्याच बॉलवर 1 धाव. नागेश पुन्हा एकदा तयार. फुलटॉस बॉल आणि काय घडले बघूया. लॉंग स्टॉप रिझन च्या दिशेने फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही धाव मिळतील 4 चौकार आणि या ठिकाणी DRE ची सुद्धा मागणी केले. कमरेपेक्षा जास्त वर आहे की नाही ही शंका आपण पुन्हा बघणार आहोत. त्यांचं निवारण करण्याकरता परशुरामजी पाटील या ठिकाणी दाखल झालेत. नक्कीच पारितोषिक सुद्धा तुम्हाला लागले गेले. प्रदीप पारितोषिक आपण इथून मात्र सध्या तरी पाहतोय. प्रणय मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणयने 3 चेंडू 3 षटकार जर का ठोकले तर सदानंदजी मुकादम साहेब यांच्याकडून 5000 रुपयाचं रोख पारितोषिक. प्रणय आहे मैदानाच्या आतमध्ये आणि हे पारितोषिक सदानंदजी मुकादम साहेबांनी इथून मात्र लावलं गेले. रोख रक्कम 5000 रुपयाचं प्रणयचे अंकल यांच्याकडून. सलग 3 चेंडू 3 षटकार करिता सलग 3 चेंडू 3 षटकार प्रणयने जर का ठोकले तर सदानंदजी मुकादम जे प्रणयचे लाडके अंकल आहेत यांच्याकडून 5000 रुपयाचं रोख पारितोषिक या खेळाडूला इथून मात्र लागलं गेलंय. क्या बात है. इट्स अंपायर से फेअर डिलिव्हरी. बॅटची मदत आहे काय. सो बाईचा इशारा आणि त्यामुळेच हे फेअर डिलिव्हरी हा इशारा सुद्धा पंचाने दर्शवलाय. चौकार आपल्याला 22 स्वरूपात सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळाला. धावफलक पुढे सरसावत असताना 5 या अंकावर. फेअर डिलिव्हरी आणि अर्थातच त्यामुळेच बाईचा इशारा. या 4 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली आता 5 वर. स्कोर मोज ऑन 5. ह्या धावा सुद्धा उपयुक्त आहेत. 77 धावसंख्येचे टार्गेट आहे त्यामुळेच धावफळक वाढवायचं असेल तर मोठे फटके खेळावेच लागतील. 77 धावसंख्येचं एक भलं मोठं आव्हान पार करायचं आणि त्याच्यामध्ये एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेनं एक टप्प्या क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा टॉप गिअरवरून फर्स्ट गिअरवर गाडी आली आणि सिंगल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळाली. धावसंख्या
6 या अंकावर धावफलक. यावेळेला जो दुसरा चेंडू पडला होता तो थोडासा पडल्यानंतर खाली राहणारा होता आणि त्यानुसार हा पंचांचा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. DRSची मागणी केली होती स्वतःहून पंच प्रसन्न भोईर आणि विशाल पाटील यांच्याकडून. वेळेचं बंधन आहे आणि वेळेनुसारच आपण चालायचं आहे पुढे. ओव्हरपिच बॉल ऑन साइडला गॅप मध्ये चेंडूला टाकलाय डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही, सरळ चेंडू जातोय 4 धावां करता चौकार. सुंदर डिंपलपेक्षा सुंदर चौकार मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या बढतीनं धावसंख्या 10 या अंकावर. गोलंदाज सज्ज होतो. षटकातील पुढचा बॉल यावेळेस कट घेतली गेली आहे बॅटची दरम्यान रिजनमध्ये. हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि एकदम मैदानाच्या आतमध्ये 11. धावसंख्या धावपळकर बदल होतो. धावा लागल्या जातात त्या 11 धावा. शिवाजी बुरे आणि जर एका हातात झेल टिपला तर सदानंद मुकादम साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय आणि प्रणय मुकादम याच्याकरता सुद्धा पारितोषिक आहे. 3 षटकार जर त्याने ठोकले तर गणेश रायकर यांच्याकडून 3000. ओहो, टायमिंग प्रॉपर नव्हतं. कॉन्सन्ट्रेशन कंट्रोल आता दिसत नाही बॅटरचा. टायमिंग प्रॉपर नसल्यामुळेच इथे 1 धाव मिळते. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 12 वर. स्कोअर मूव्ज ऑन 12. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 77 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये इक्वेशन आणि सिच्युएशन काय आहे याची चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. पाहत आहे इथे मात्र आपण उमेश दादा मुकादम यांचं गीत इथून मात्र ऐकतोय आणि पारितोषिक लावले गेले प्रणयकरिता कल्पेशजी मडवी, कल्पेशजी मस्तान, अमोल मडवी यांच्याकडून सलग 3 चेंडू 3 षटकार करिता प्रणयला 3000 रुपये स्वरूप पारितोषिक. 5 सर सदानंद मुकादम ज्यांचे लाडके अंकल प्रणयचे यांच्याकडून 5000 आहेत आणि या त्रिमूर्तींकडून कल्पेश मडवी, कल्पेश मस्तान, अमोल मडवी यांच्याकडून 3000 म्हणजे टोटली 8000 रुपयाचं पारितोषिक. 30 आणि गणेशजी नायकर यांच्याकडून अजून 3000 म्हणजे 11000 रुपयाचं रोख पारितोषिक. बारक्या बुरे हे सुद्धा पारितोषिक लावत आहेत. प्रणय मुकादम याची जर विकेट मिळवली तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल गोलंदाजाला. गोलंदाज तन्मय आलाय. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये 65 धावांची आवश्यकता आहे. 65 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र आता मात्र भासतीये. तन्मय 65 धावसंख्या 12 या अंकावर आणि द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र आपण तन्मयला पाहत आहे. षटक क्रमांक दुसऱ्यातील पहिलाच बॉल घेऊन इथे मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. खराब चेंडूची डिलिव्हरी, वाईट बॉल, 1 धाव. धावसंख्या 13. थेंबे थेंबे तळे साचे, कारण एका एका धाव्यानिशी धावपळक तुम्ही पुढे नेऊ शकताय. जशी स्थिती आहे त्या स्थितीनुसार तुम्हाला पुढे दृष्टिकोन ठेवावा लागतो, अप्रोच ठेवावा लागतो पुढे जाण्याकरता. धावसंख्या खूपच महाग आहे पहिल्या इनिंगमध्ये. आता सरळ बॅटने कव्हरच्या दिशेने कायचं होतं. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. कमलाकर भुरे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, एफर्ट चांगला पाहायला मिळाला कमलाकरजी भुरे यांचा. संघ मालक आहेत आणि 100% योगदान ते देताना दिसत आहेत. हालात चाहे जो भी हो, हम रुकेंगे नहीं, गिर कर उठेंगे लेकिन झुकेंगे नहीं. तनुमन धनतर अर्पण करतात आणि त्याच्याबरोबर स्वतः संघ मालक स्वतः धरती मातेला दान होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. क्रिकेटवरचं प्रेम मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. सिंगलला धावसंख्या 14 या अंकावर. गोलंदाज सजोई षटकातील पुढचा बॉल ओळखला, वाईट जाऊ शकतोय. खेळण्याला नापसंती दर्शवली गेली, ॲक्शन केली गेली होती. पुन्हा एकदा रिव्हर्स गेअरनं आपल्या होम पोझिशनला येताना हा बॅटर पाहायला मिळाला. वाईट बॉल, 1 धाव. धावसंख्या 15. कमलाकर भुरे साहेबांकरता 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सदानंद मुकादम आणि जे डाय मारली शेप घेतली त्याकरता सुशीट करायचं होतं. पाहूया नेमकं काय घडलंय.
सरळ बॅटने सुद्धा धावा येऊ शकतात, परंतु केशव महाराज स्वतःवर होत आहेत नाराज. धावसंख्या धावपळकर जर आपण बघितली तर ती आहे बिनबाद 15 धाबा. दबाव दडपण स्पष्ट दिसतंय येतोय तेजस. जरूर दबाव फलंदाजांवर खरं तर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित शिवाजी यांनी चालवलेली युक्ती आता मात्र कामाला येताना इथून मात्र पाहायला मिळते. जी डाय मारली गेली, झेप घेतली गेली त्याच्याकरिता पारदर्शक आहे. सध्या तरी महाराष्ट्रामध्ये चित्त्याचा ट्रेंड आहे आणि त्या चित्त्यालाही लाजवतील इतकी जबरदस्त झेल पाहायला मिळाली होती. यावेळेस चेंडू चाललाय आमच्या कॅमेरामॅनच्या पेटीला. दबाव बाजूला करणारा फटका, षटकार 6 धावा. बघा विराजी 11 गंगाराजी एंटरप्राइजेस टीम. धावफलकावर धावा लागले जातात ते 21 धाबा. 15 बॉल शिल्लक आहेत आणि 15 बॉलमध्ये जिंकण्याकरता 56 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फुल पिच बॉल होता. बॅटरच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू काय येताना दिसत नाही. हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू, दबाव दडपण वाढवताना दिसत आहेत. आता आक्रमकता बॅटिंग करणाऱ्या टीमला वाढवावी लागेल. नक्कीच. आणि प्रियांश वैती, गोलू मोलू इथे उपस्थित होत आहेत. प्रियांश आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. कालच्या दिवसामध्ये आला होता. पुढचा बॉल, हो यावेळेस फटका किती सुंदर होता, पण तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. फटका फसलाय मैदानाच्या आतमध्ये. बॅक 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 टू द पॅव्हलियन. कष्ट आहेत ते लक्षात घेतले जात आहेत आणि हीच तर खासियत आहे उमेश मुकादम सरांची. नक्कीच. नरपत भाई गोशालावाले या नावानं त्यांची ओळख आपण बघितली आणि कदाचित गोशाळेमध्ये आहेत आणि आपल्या हिंदू धर्माचा विचार केला तर गाय आपल्यासाठी माता आहे आणि त्या मातेचा आशीर्वाद असावा आणि त्याची पुन्हाही आता मात्र या कॅचच्या मार्फत पाहायला मिळाली. गाईचा मातेचा उल्लेख केला याबद्दल सुद्धा मी काही वक्तव्य पुढच्या मॅच मध्ये करणार आहे. सध्या बारक्या भुरे साहेबांकडून एक पारितोषिक लावलं जाते. कमलाकर भुरे यांनी जर झेल टिपला तर त्यांच्याकरता बारक्या भुरे यांची टीम जिंकल्यानंतर हे 5,000 रुपये पारितोषिक मिळेल. शंकरला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. गेम स्पीडअप करा मित्रांनो प्लीज. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. टॉस बॉल टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. स्ट्राईक रोटेट करतोय, स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय प्रणय मुकादम हा खेळाडू. आणि ह्याच बरोबर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघितलं हे तिसरे षटक सुरू झालं शंकरचं. शंकर याचा पहिलाच बॉलवर 1 धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली 22 या अंगावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतं. शंकरचा पहिला चेंडू होता ज्यावर सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतो. षटकातील पुढचा बॉल शंकर. हो यावेळेस घेऊन चाललाय चेंडूला. यावेळेला चेंडू चाललाय बिग 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 यूज सिक्सर. पत्र्याला चेंडू लागलाय म्हणजे अर्थातच पत्रा बजाव सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये षटकार 6. आगऱ्यांची मी देखणी सखो
तुमच्या नावाचं लाल लाल कुकू वासरांची मी देखणी सकू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू ते टोपारी नावाले काय ग भुवरी 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 पारितोषिक येतात त्यामुळे डीजे मास्टरला आम्हाला लवकर थांबवावं लागतं. यथार्थ अँड स्मिथ 11 टीमने हा जर सामना जिंकला तर बारक्याचे भुरे साहेबांकडून टीमसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. आणि दीक्षित यांनी जर षटकरांची हॅट्रिक साधली तर उमेश मुकादम साहेबांकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. धावसंख्या पोहोचली 28 वर. गोलंदाज तयार मिस्टर शंकर. शंकरला आता बरोबर पाठवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर सीमारेषे पार षटकार. नंतर ब्रेक लावणं सुद्धा कठीण होतं. इथे या बॅटिंग करणाऱ्या टीमला ब्रेक लावले जातील काय तेजस? सध्या तरी आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीये कमलाकर भुरे यांनी कॅच घेतली तर त्यांचे साडू भूषण वैद्य यांच्याकडून 1,000 रुपयाचं रोख पारितोषिक पाहायला मिळतं. कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात पारितोषिक इथून मात्र पोहोचवलं जातं. कदाचित ते प्री मैदानाच्या आतमध्ये शंकरला कैलाश दाखवण्याचं काम आता मात्र या चेंडूने केलंय. पॉवरफुल 2 स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. धावसंख्या 34. अजून एक षटकार ठोकला तर प्रसाद खिरगांडी यांच्याकडून 1,000 रुपयाचं रोख पारितोषिक. अजून एक षटकार आल्यानंतर पाहायला मिळेल. पुढचा बॉल हवेमध्ये. इथून मात्र चेंडू पाहायला मिळालाय. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेणारा खेळाडू चेंडू खाली. फैसला इथे करत असताना विकेटचं पतन. चाललाय बॅटर कुठे तर तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन. कमबॅक इस बार शंकर का कमबॅक. नक्कीच कमबॅक शंकर इज बॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कमलाकर भुरे यांनी कॅच घेतली तर त्यांचे साडू भूषण वैद्य यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये जिंकण्याकरता आता 43 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. नवीन बॅटर आपण बघतायत. या वेळेला धनेश नावाचा खेळाडू आलाय. धन पाहिजे परंतु ते धावांच्या रूपाने पाहिजे आणि त्या धावांच्या रूपाने धन तो टीमला देईल काय? अजूनही जिंकण्याकरता 43 धावांची आवश्यकता. विराज 11 टीमचे कॅप्टन इथे येऊन थांबा. आपण 6 मध्ये 43 धावांची आवश्यकता. वेळ जास्त खर्च करू नका. वेळेचं बंधन आहे. या वेळेच्या बंधनानुसार आपल्याला राहावं लागतं कारण सुंदरता ही बाजारामध्ये स्वस्तामध्ये विकत मिळत असते. चारित्र्य हे महाग असतं. गडाल हे बाजारामध्ये स्वस्तात मिळत असतं. वेळ ही महाग असतं. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 43 धावांची आवश्यकता. टाइम इज मनी. आयुष्यामधील सर्वात मोठा गुरु म्हणजेच वेळ समजला जातोय कारण वेळ जे शिकवतोय ते दुसरा कोणताच मोठा गुरु कधीच शिकवत नाही. 6 मध्ये 43. डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. धावसंख्येत 1 ने बदल होतोय. धावा लागल्या जातात. 3 गडी बाद 35. नक्कीच पुन्हा एकदा पारितोषिक चेंज झालंय. त्रिमूर्ती कल्पेश मडवी, कल्पेश मस्तान, अमोल मडवी यांच्याकडून धनेशच्या षटकार हॅट्रिक करिता 4,500 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. निर्धाव फेकी आहे. डॉट बॉल आहे. हे चेंडू घातक ठरतील आणि आव्हान कुठेतरी मात्र दूरवर जाऊन ठेवताना पाहायला मिळतील. आता मात्र जी आवश्यकता आहे रिक्वायर रन रेट सुद्धा वाढलंय. 42 धावा पाहिजेत उर्वरित 5 बॉल मध्ये. फुल टॉस बॉलवर केलाय हल्ला. काय चेंडू गाठेल आमचा पल्ला. मिळत आहे धावा 4. शानदार स्ट्रोक. PPL चौकार पाहिजे
आपण वाक्य किंवा गाणं जे वाजलं ना सर इथे दिले जातात पारितोषिक. आणि खासियत एक मी एक म्हणेन, ना फोनपे ना गुगल पे, ओनली अँड ओनली रोकडा रस्ता. जे काय आहे तिथून आता कॅशमध्ये पारितोषिक दिलं जातं. विकेटचं पतन, फलंदाज बाद, परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. अधिक म्हणजेच 90 पेक्षाही जास्त धावा करणारा खेळाडू आता बाद होतोय. याआधी 100चा आकडा मुक्तेश या खेळाडूने गाठलाय. नक्कीच मुकादम परिवाराचे लाडके जावाई कृणालजी पाटील जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जे कार्यरत आहेत येथे उपस्थित होतात. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावर येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. आणि त्यांच्या समेत करणजी पाटील सुद्धा पाहायला मिळतात. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. एकच धाव मिळेल, सिंगल मिळेल आणि धावसंख्या 40. इथे एकतर्फी मॅच होताना आपल्याला दिसून येतोय. रंग भरण्याचं काम त्या ठिकाणी झालं नव्हतं. शिवाजी भुरे पुन्हा एकदा तयार आहेत. शॉर्ट बॉल होता शिवाजी भुरे यांचा, कळून काढला होता फॉरवर्ड स्कोअर क्षेत्रामध्ये. शतरक्षक थ्रो करण्याआधी एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर थ्रो झालाय, 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्याच्या मदतीनं धावसंख्येत बदल होतोय. धावा लागल्या जातात 42. टॉस सुद्धा बाकी आहे. विराज 11 टीमचे कॅप्टन इथे येऊन थांबा. हा चेंडू हवेत होता, झेल काही घेता आला नाही. आणि याच बरोबर सेमीफायनलचा मॅच खेळण्याकरता आता तयार राहणार आहे यथार्थ अँड स्मिथ एंटरप्राइजेसचा हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन. टॉस साठी या. पोलीसमध्ये कार्यरत आहेत, पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. विराज 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत कुणाल. टॉस साठी सुद्धा कुणाल पाटील साहेबांना आम्ही आमंत्रण देतोय. हा मॅच 3 षटकांचा असेल. आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आज संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलं, कॅच घेताना काही जबरदस्त उड्या त्यांनी मारल्यात, ही फुरे असे आमचे शिवाजी भुरे हे कॅप्टनच्या भूमिकेमध्ये असतील. कुणालजी पाटील या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं स्वागत असेल. मुकादम परिवाराचे लाडके जावई कुणालजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. शिवाजी भुरे अखेरीस मेहनत काय असतं ते पुन्हा एकदा आपण दाखवून दिलं. मग ते कोणतेही क्षेत्र असो. हा 3 षटकांचा मॅच होतोय. नो पॉवर प्ले नसेल. टॉस आपण करून घेऊया. फक्त जास्त वेळ तुमचा घालवणार नाही. डिसिजन फक्त जाणून घेणार आहोत. देवेश ग्रुप असा आवाज आलाय, परंतु याच्यामध्ये आलाय PPL. मी विनंती करतो साहेबांना की आपण अतिथी कक्षामध्ये जाऊन थांबा. डिसिजन फक्त आपण सांगा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला विराज 11 टीमच्या कॅप्टनने. आणि बॅटिंग असेल या सेमीफायनलच्या मॅच मध्ये यथार्थ अँड स्मिथ 11 या टीमची. प्रेक्षक राजे, तुम्ही ज्या प्रतीक्षा करत होता, ज्या मॅचची वाट बघत होता, ती मॅच आपल्या भेटी करता आले. आणि थोड्याच वेळात त्या मॅचला सुद्धा सुरुवात होणार आहे. तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. पाये येथील नवीन मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम PPL 2026. स्टील स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज लाईव्ह. थँक्स कॅमेरामॅन बिलाल.
500 रुपयाचं कॅश प्राईज आलेला आहे ऋतिक नरपत भाई. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय पाय प्रीमियर लीग पर्व दुसरं आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऋतिकसाठी पारितोषिक आलेलं आहे ऋतिक नरपत भाय आणि यतेश वैती यांच्या शुभ हस्ते त्याला कॅश प्राईज दिले जात आहे 500 रुपयाचं कॅश प्राईज. पाय प्रीमियर लीग पर्व दुसरं आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक देवेश ग्रुप आणि देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय उमेश मुकादम साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सुरू असलेला सामना सेमीफायनलचा सामना जो संघ जिंकेल तो पाय प्रीमियर लीगमध्ये फायनलमध्ये दाखल होईल आणि फायनलमध्ये दुर्गामाता एंटरप्राइजेस या संघाचा समोर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा, लगेच सामन्याला आपण सुरुवात करते. भरत पाटील याने सलग 3 चेंडूवरती 3 विकेट घेतले या मॅचमध्ये, तर दयानंद मुकादम यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. 3 षटकांचा सामना आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. शंकर पवार आणि त्याच्या सोबतीला नागेश पवार हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त बॅटिंग मागील मॅचमध्ये नागेशने केली आहे आणि इथे जर पाहिलं तर तन्मयच्या बॅटमधून देखील धावा आले. तन्मय मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिला आहे मागील मॅचचा आणि आपण त्याला नंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत. सुंदर असे वातावरण, गोड गुलाबी हवा, वेड लावी जीवा ही क्रिकेटची हवा. वेड तर प्रत्येकाला असतो, कोणाला क्रिकेटचं तर कुणाला प्रेमाचं. वेड लावी जीवा ही क्रिकेटची हवा. सर्वांना वेड लावलं या क्रीडा स्पर्धेनं. एक लाजवाब स्पर्धा आपण सातत्याने पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पाय प्रीमियर लीगचं पर्व दुसरं आहे आणि या दुसऱ्या पर्वामध्ये क्रीडा रसिकांनी भरपूर जास्त